आता आपण काय करू, जोपर्यंत तो नॉर्मल रिकवर होत नाही तोपर्यंत आपण इन आउट वर्कआउट करू. म्हणजे कसं तर गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 14वा दिवस आहे. तर आज आपल्याला काय झालं, लेट झाल्यामुळे आज लय लवकर आलो. कारण की काल संध्याकाळी ड्युटीहून आलतो, पण एवढं मच्छर डसू लागले, झोपच लागत नव्हती. तर कारण की पाहुणे आले ते साईडला झोपलो होतो मी, त्याच्यामुळं मच्छर चावत नव्हते. त्यामुळे लागली झोप 2 वाजता, 2 वाजता झोप लागली. आता जाग आली तर लगेच 6 वाजता जाग आली. 6 वाजता आली की तसंच लगेच आवरलं, कॉफी पिली, लगेच निघलो ग्राउंडवर. तर चला, तर सुट्टी नाही पडली पाहिजे कोणत्या हालतमध्ये, ही गोष्ट मेन गोष्ट आहे. सुट्टी पडली तर आपलं टार्गेट, एवढं दिवस झाले टार्गेट नाही चुकलं पाहिजे कधी. आता ही तर मग जिंदगी सुट्टी नाही पाहिजे आपली. तर चला, आता आता ही लय लवकर आलो, तर करण पण आत्ता आलता. तर चला आता वॉर्मअप करू आणि आजच्या वर्कआउटला सुरुवात करू. बिस्किट टाकल्यावर मागच यायला रे. मी काय म्हणतो माहितीये का, कधी समजा आपण कधी बाहेर गेलो ना, कधी तुम्ही नोटीस करून, मी कधीच अलार्मला येत नाही. एकदा तय झालं एवढं टायमाला उठायचं, बस जाग आलीच पाहिजे. म्हणजे विचार करा, मी झोपलो तरी मग एक मन मला जागायला रेडी राहतं. दिस इज फॉर माय मेंटॅलिटी. उभं राहतो गावात, मला स्वतःवर भरोसा आहे ना. अरे मला माझ्या स्वतःवर भरोसा आहे का मी बिगर अलार्म लावता उठू शकते. बस तुला कोण म्हणलं आलं असेल का? चालू आहे का? पिक्चर बघितला का? नाही, आमच्या घरी टीव्ही. तुम्ही एवढ्या दिवसापासून प्रॅक्टिस करताय, हे करता, मेंटॅलिटी मी बनवता आली तुम्हाला. बॅलन्स चालू झाली. तर आपली जॉगिंग कंप्लीट झाली. तर मी आज 1.5 किलोमीटर जॉगिंग केली. तू किती केला? 3 किल 2 केली. तू विहिरी पण गेला ना. 2 किलोमीटर जॉगिंग झाली याची. तर आपला पाय थोडासा रिकवर आहे ते, तरी आपण नॉर्मल करू. फास्ट पळता येतं, पण जास्त अजून जर रेग्युलर प्रॅक्टिस केली तर परत पेन व्हायचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे एकदम रुटीन स्लो पासून थोडंसं वाढवायची रनिंग, हळूहळू. नाही, एक खट्टी वाढवली ना परत इंजुरी होऊन जाईल. तर चला, आज आपण जॉगिंग केली. जॉगिंगचा दुसरा दिवस होता आज आपला. तर चला, जॉगिंग कंप्लीट झाली. आता वर्कआउट करतो आपण. काय आवाज आला? कुत्र येते खाली, गाडीचं कसं काय आवाज? तर चला, थोडंसं वॉकिंग करू आता. वॉकिंग नाही, बॉडी कूल डाऊन करू, 1 राऊंड मारू आणि त्याच्यानंतर मग आपण खाली जाऊ वर्कआउट कर. आजचा वर्कआउट काय करायचं ते. तर चला, आता आज उशीर झाला. उशीर म्हणजे उशीर नाही झाला, फक्त आवरत लवकर असतो. आता विदाऊट आवरता लगेच आलतो आपण. तर चला, आता आपण काय करू, जोपर्यंत तो नॉर्मल रिकवर होत नाही तोपर्यंत आपण इन आउट वर्कआउट करू. म्हणजे कसं आहे, पायाला पण जोर नाही पडणार आणि उद्या आपल्याला इंजुरी पण नाही होणार. आणि वर्कआउट दुसरा केला तर थोडंसं पायाला पेन व्हायची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळे आता इन आउट वर्कआउट करू 1-2 दिवस. तेवढं रनिंग पणची प्रॅक्टिस होती आणि पायाला पण थोडंसं पुढं माग केला ना तर मग सपोर्ट भेटतो, मग स्ट्रॉंग होऊन जाते पाय. तर चला, चल अय.
व्यवस्थित घेऊ ना आता. सर इन आउट वर्कआउट आपला कंप्लीट झाला. या एक्सरसाइजने काय होतं माहिती आहे का, फॅट लॉस होतो. रनिंग पोझिशन आपली हँड पोझिशन ओके होती, लेग पोझिशन ओके होती, फूट पोझिशन आपण पाय टाकतो ती ओके होती. 5-6 गोष्टी ह्याच्यात आणि बॉडी बॅलन्स ओके राहतं. हे 5-6 गोष्टी आपल्या इन आउट वर्कआउटनी कंप्लीट होत्या. तर चला आपण मारले 2 सेट मारले आपण 1.5-2 मिनटाचे. तर चला आता आपण नेक्स्ट वर्कआउट करतो. तर मारायची आहे आपण नाही ते कारण. तर स्किपिंग एक्सरसाइजने काय होतं माहिती आहे का, तर आपलं पायाचं स्पार्क पॉवर वाढते. आपण जर पाय उचलतो त्याने स्पार्क पॉवर होतं रनिंगमध्ये. त्याच्यानंतर स्टॅमिना वाढतो. त्याच्यानंतर आपलं पुढं बॉडीचा वॉर्मअप होतो रनिंग ह्याच्या स्किपिंगनी आणि इन आउट वर्कआउटने. ह्यानी पण सेम पोझिशन होती. तर ही कमीत कमी पर डेमधून तुमचं 400-500 स्किपिंग कंटिन्यू मारा. की ॲप्स येते पुरी बॉडी ओके होऊन जाते या ॲप्सने स्किपिंग एक्सरसाइजने. तर तुमच्या शेड्यूलमध्ये कमीत कमी 200 कमीत जास्त असं 500 तरी स्किपिंग डेली मारायच्या. किती झाले? 180. तर चला आता करंट स्किपिंग मारू आला आपण. आता डिप्स वर्कआउट करू आपला. तर चला चले मार. नॉन स्टॉप. आता ते 500. आता बसून 300 झाला आता. हाय अब मारले 40 डिप्स. तर कंटिन्यूमध्ये ह्याने काय होतं आपलं अप्पर बॉडी पोझिशन स्ट्रॉंग होती. तर आता नवीन शेड्यूल ॲड केलं आपण डिप्सचं. आणि वरती पहिल्यांदा आपलं सगळ्यात मेन जीवार काम म्हणजे डिप्स येत होती. आता त्यालाच परफेक्ट बनवू आपण. तर चला आता पहिले 10 असं सेट मारत होतो, मग 20वर आला, मग 30वर आला, आता 40वर आलो आपण. तर चला नेक्स्ट वर्कआउट करतो आता. बरं झालं रे थोडंसं. आता थांब.
लय हार्ड वर्कआउट आहे. तर आपण ट्रायलला मारले होते, उद्यापासून चालू करू एक 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 स्टेपमधून. तर चला आता आपलं दुसरा वर्कआउट ॲप्स वर्कआउट मारू. चला. मला माहिती नव्हतं RS100ची एक खासियत आहे. RS100 बॅन कोण केली मग? तर चला, आपले ॲप्स वर्कआउट कंप्लीट झाला. तर आता आपण चला स्ट्रेचिंग करतो. हळद हळद राहिलं टोटल राहिलं द्यायचं वरती. महिने लुधियानाच बाजूचं नारळाचं ते पार्क. नाही आपण कुठं राहील त्याला थोडा माणसं लावून आपण माणसं लावून. बरं जाऊ दे, कुत्रा असेल ते मग. पाहिलं तुला मग काय म्हणतो मी इकडे तुम्ही फक्त इकडे या म्हणू लागले, मी शूज घालूच तो रे करूच तो. तुम्हाला वाटलं जाऊ द्या करून टाकू डबल याची पाहिजे ती, पण मला सवय नाही ना बिगर शूजची चालायची. सोडली तर जेवढे जेवढे वर्कआउट केले ते तेवढे प्रॉपरली केलेली. तुम्ही असं लास्टच्या टायमाला तोंडाला नका पाडा. मला स्ट्रेचिंग पण केली ती मी आले आले तिथे रोडवर बसलेलो होतो मी तेव्हा. पण तरी पण तुम्हाला मग काय फायदा आहे का याच्यात? नुकसानच आहे मग प्रत्येक साईडने. तरी पण मी करीत तुमच्या खुशीसाठी. मग आईच्या चालू झालं जायचं अंडा मग डगे टाकी द्यायचं म्हणले त्यामुळे तुम्ही टर्न मारला मी आज मी पुढं पाहून नाही ना. हा मग मला ते आठवलं तुम्ही नव्हते म्हणे त्या ते तुम्ही ओव्हरटेक ते सर तुम्हाला ते ओव्हरटेक ते मारत सांगितलं. मी आता नाही ओव्हरटेक जर नाही मारलं डबल तू म्हणलं काय रनिंग केली का. मारा ना तरी पण मग चालेल, पण तुम्ही मनावर घ्याय ना. तुम्ही फक्त तुला अजून 5 वर्षानंतर मग शब्द आठवण कशाला म्हणजे तुम्हाला आठवण सांगू राहिलं तू काय केली असं मामूली वाटतं मला ते काम. आज तुम्हाला काही असं डीप सांगा असे अवघड गोष्टी सांगा. कारण आज तर चला आजची आपली स्ट्रेचिंग वर्कआउट कंप्लीट झाला. तर आज आपण केलं इन आउट वर्कआउट केला आपण. त्याचे 2 मोठे सेट मारले. त्याच्यानंतर आपण डिप्स तर आपले कंपल्सरी केले, ॲप्स कंपल्सरी आपले. तर आपले 3 सेशन मारले आपण. तर चला स्ट्रेचिंग करून आपला वर्कआउट एंड केला.
माईक आज राहिला असतं. राहतच होता. मला वाटलं सेल्फी स्टँड आहे करून मी मार फोन खाली करीत होतो, जा फोन खाली पडायला आला ना. तर आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. काही नाही बोलायचंय मला. काही नाही बोलायचं डबल. मी काही बोल डबल तुम्हाला पॉईंट भेटणार मला मोठं लेक्चर देऊन टाकशा.